नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉपर जी के आपल्या मराठी सामान्य ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तरांना। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा कोण पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे भारत देश। आपल्या भारत देशाने हा विश्वविक्रम नोंदविला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, केपटाऊन येथे भारत आणि कोणत्या देशासोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 27 मार्च या रोजी जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पाचवा, 27 मार्च या दिवशी कधीपासून जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 1961 पासून 27 मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो। याविषयी थोडी महत्त्वपूर्ण टिप्स मित्रांनो, 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6, लोकसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगासाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सक्षम ॲप। हे ॲप लोकसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी, जे काही अपंग दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी हे ॲप लॉन्च केलेलं आहे। मित्रांनो, या ॲप संबंधी थोडीशी अधिक माहिती अशी, दिव्यांगांना मतदान करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी, त्यांचे मतदान केंद्र शोधण्यात आणि मतदान करण्यासाठी मदत करण्यासाठी सक्षम ॲप अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते। त्यापुढील वैशिष्ट्ये असे की, नंबर 1 आहे व्हॉइस सहाय्य, म्हणजे जे काही व्हॉइस असिस्टंट असतं ते। दुसरं आहे टेक्स्ट टू स्पीच। तिसरं आहे प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि चौथं आहे मतदान केंद्राविषयी माहिती व यासंबंधी काही तक्रार असेल तर पाचवं वैशिष्ट्य देखील आहे तक्रारीचं। ओके। प्रश्न क्रमांक 7, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे MV राव यांची इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। तर इंडियन बँक्स असोसिएशनची स्थापना कधीची आहे मित्रांनो, असा प्रश्न जर परीक्षेत विचारला गेला तर स्थापना आहे 26 सप्टेंबर 1946 रोजी ची हिची स्थापना आहे आणि 1946 मध्ये सुरुवातीला भारतीय बँका सदस्य होत्या। सध्या भारतात सुमारे 150 कंपन्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत। ओके। प्रश्न क्रमांक 8, शिग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा या राज्यात शिग महोत्सव साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 9, गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिग महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मार्च मध्ये शिग महोत्सव हा साजरा करण्यात येतो। महत्त्वपूर्ण पॉईंट्स लिहून घ्या मित्रांनो। होळीला गोव्यामध्ये शिगमा असे म्हणतात आणि जर गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असा जर प्रश्न विचारला तर गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे प्रमोद सावंत आहेत आणि ते BJP कॅन्डिडेट आहेत। ओके। प्रश्न क्रमांक 10, अबेल पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मिचेल टॅलाग्रँड यांना अबेल पुरस्कार 2024 हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 11, 2024 चा अबेल पुरस्कार मिळवणारे मिचेल टॅलाग्रँड हे कोणत्या देशाचे गणित तज्ञ आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स या देश मिचेल टॅलाग्रँड हे गणित तज्ञ आहेत। मित्रांनो, अबेल पुरस्कारासंबंधित अधिक माहिती अशी की
आबेल पुरस्काराची स्थापना 2002ला गणिततज्ञ नील हेनरिक एबेल यांच्या नावावर झालेली आहे. आबेल पुरस्काराचे संस्थापक हे नॉर्वेजियन सरकार आहे मित्रांनो, नॉर्वेची जे सरकार आहे ती आहे. आणि ह्या आबेल पुरस्काराचे व्यवस्थापक जे आहेत ते नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्स अँड लेटर्स. हे आबेल पुरस्कार दरवर्षी उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गणित तज्ञांना दिला जातो मित्रांनो. हे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12वा. भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे? तर मित्रांनो ह्या प्रश्न आहे भूतान. भूतान या देशात भारताच्या मदतीने आधुनिक रुग्णालये उभारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13वा. भारताच्या सहकार्याने भूतान देशात उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आधुनिक रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 14वा. भारत पुढील 5 वर्षात भूतान देशाला किती हजार करोड रुपयांची मदत करणार आहे? मित्रांनो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 10,000 करोड रुपये इतकी मदत भारत देश पुढील 5 वर्षात भूतान देशाला करणार आहे. मित्रांनो भूतान देशावर थोडी अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो भूतान देशाबद्दल अधिक माहिती अशी की भूतान देशाचा जो राष्ट्रध्वज आहे आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. भूतान देशाचा हा राष्ट्रध्वज आहे. भूतान देशाचे राष्ट्रप्रमुख जिग्मे घेसर नामग्याल वांगचुक हे आहेत, जे की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोटोमध्ये तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. आणि भूतान देशाचे पंतप्रधान हे लोटे शेरिंग हे आहेत, त्यांचाही फोटो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. भूतान देशाचे क्षेत्रफळ हे एकूण 38,394 चौरस किलोमीटर इतके आहे. आणि भूतान देशाची आंतरराष्ट्रीय सीमा ही अनुक्रमे पूर्व, पश्चिम व दक्षिण भारत या देशाशी जोडली गेलेली आहे व उत्तरेला चायना ह्या देशाशी जोडली गेलेली आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.